मुगावच्या खिंडीत आता पोचलो. खूप दमछाक झाली आमची मुगावच्या खिंडीमध्ये. खूप दमछाक झाली. जस्ट आता बसलोय आम्ही, हवा खात. वारं खूप छान लागतंय वारं. डमडरे सर बोललेले रेडेखिंडीची चढ अंगावर येते. सर रेडेखिंडीची चढ अंगावर येत नाही, तोंडावर येते. तर मजल करत आम्ही धामण ओळला पोचलो होतो. बाबांची इथे काळे बाबा आहेत धामणओळचे, त्यांचं दुकान आहे तिथे. थोडा आम्ही आराम केला, खाल्लं बिल्लं थोडं. आम्हाला बाबांनी आईनी भाकरी वगैरे दिली. वेल्ल्यात ना, आता आम्ही वेल्ल्यामध्ये आहेत. आणि सुनीता ताईने आम्हाला इथे पटरावर, यांचं एकटंच घर आहे, त्यांच्याकडे गाई म्हशी वगैरे खूप आहेत. आणि त्याने आम्हाला ताक दिलंय आणि ताक त्याला मी आता पिणार आहे. खूप मस्त दापसर आहे. आणि घोळच्या खिंडीत आता पोचतोय. जवळजवळ 3 किलोमीटरची खिंड आहे. आम्ही सकाळपासून 30 किलोमीटर चाललो, त्याचं काय नाही वाटलं. पण हे 3 किलोमीटर जीवावर आलं होतं. दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. सह्याद्रीपुत्र ट्रेकर्स आयोजित ट्रान्स सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवर्धनाची दोले साले ते किल्ले पारगडपर्यंतचा आमचा पायी प्रवास. आणि आजचा आमचा 19वा दिवस. आम्ही आज तामण गावात आहेत. आणि इथे विंजाई देवीचं मंदिर आहे. आणि विंजाई देवीच्या मंदिरातून आमचा आता 19व्या दिवसाचा आम्ही प्रवास करतोय. रायगडकडे प्रस्थान करतोय. चला तर सुरुवात करूया आजच्या दिवसाच्या प्रवासाला. रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी. मुगावची खिंड आता ओलांडतोय आम्ही. मुगावच्या खिंडीतून जाते मुगावला. अजून अर्धा पाऊण तास लागणार आहे वेळ. सगळं जंगल रान, मुगावची खिंड आणि आमचा पायी प्रवास. हो दीदी. मुगावच्या खिंडीत आता पोचलो. खूप दमछाक झाली आमची मुगावच्या खिंडीमध्ये. खूप दमछाक झाली. जस्ट आता बसलोय आम्ही, हवा खात. वारं खूप छान लागतंय वारं. ए तोंड कर वरती दीदी. मुगावला आता पोचलोय. आता पुढे जातोय आम्ही आता धामणओळला. असं नाही घर आहेत मुगावला. हे धरण लागलं आता आम्हाला. वर धरणाला वळसा मारून जायचंय आम्हाला धामणओळला. आता पुढे पानशेत लागेल. फायनली धामणओळला पोचलोय आम्ही. इकडे नानू दीदी थांब. तर मजल करत आम्ही धामणओळला पोचलो होतो. बाबांची इथे काळे बाबा आहेत धामणओळचे, त्यांचं दुकान आहे तिथे. थोडा आम्ही आराम केला, खाल्लं बिल्लं थोडं. आम्हाला बाबांनी आईनी भाकरी वगैरे दिली, खाल्ली आम्ही. आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला लागतो. थँक्यू बाबा काळे बाबा, थँक्यू, धन्यवाद. घोळला जाताना हा सगळा डोंगर चढून जावं लागतं. ही वरीची शेती आहे शेतकऱ्यांची. या वरीच्या शेताच्या धामणओळ म्हणून हा आता डोंगर चढलाय. पूर्ण वरीची शेती आहे. शेती अख्खा डोंगर ही वरीची शेती आहे पूर्ण. आणि हा डोंगर पूर्ण चढायचा आहे. 15 मिनटं लागली चढायला. बघू, कारण भर उन्हातून चढतोय.
ऊन भरपूर आहे, गरम भरपूर होत आहे. डमडरे सर बोललेले रेडेखिंडीची चढ अंगावर येते. सर रेडेखिंडीची चढ अंगावर येत नाही, तोंडावर येते. हा भाई चढण आहे ना त्याची, स्टार्टिंगची चढण. दुसऱ्या टप्प्याला येऊन थांबलेलो आम्ही आता. अंगावर चढण, अंगावर चढण, फुल चढण आहे. हाय ग. आणि हवेचा मागमूस नाहीये, अजिबात हवा नाहीये. गवत एवढं वाढलेलं आहे ना, गवत भरपूर गवत वाढलं, डोक्याच्या वरती गवत आहे. त्याच्यातून मार्ग काढत आम्ही आता रेडेखिंडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. लावासा धरणाच्या वरती जात आम्ही. लवासा सा सा लव. हे बघा लवासा धरण. हे पुढे लवासा सिटी आहे, पण आता सगळे बंद पडले. ती नजारा सुंदर, अप्रतिम. काय बोलू शकता? काहीच नाही. पूर्ण डोंगर चढून आता आम्ही पठारावर पोचलो. आता पठार चालायला 1.5 ते 2 तास लागेल आम्हाला. त्यानंतर घोळ गावात पोचू. बघू अजून किती वेळ लागतोय तो. खऱ्या अर्थानं रेडेखिंडीचा प्रवास चालू झालेला आहे. आता चढतोय आता रेडेखिंड, नंतर उतरायची आहे. हा रेडेखिंड कसली खिंड आहे, जबरदस्त. हे बघा किती वरीची शेती ना, खूप आहे इकडे. म्हणजे डोंगर दऱ्यांमध्ये या पूर्ण सगळे डोंगर कापून वऱ्यांची शेती करतात. ओडवी बघायला भेटली, भाताचा पेंडा. आणि हा रेडेखिंडीतला धनगरवाडा. मस्त आहे वातावरण. हा रेडेखिंडीच्या पठारावर आता आम्ही आहोत. आणि तिथे एकच घर आहे, लाईट वगैरे काहीच नाही आहे. सगळी सोलरची लाईट वापरतात आहेत. भारी आहे बाबा. पाणी प्यालो, खूप थंड पाणी होतं. झऱ्याचं पाणी, एकदम झऱ्याचं पाणी आहे ना. हा सुरमाड, सुरमाड ताडी माडी बोलले माहिती ना ते काका. माडी वेल्लेत ना. आता आम्ही वेल्लेमध्ये आहेत. आणि सुनीता ताईने आम्हाला इथे पठारावर, यांचं एकटंच घर आहे, त्यांच्याकडे गाई म्हशी वगैरे खूप आहेत. आणि त्याने आम्हाला ताक दिलंय. आणि ताक त्याला मी आता पिणार आहे. खूप मस्त ताक आहे. हिला नको, हिला आम्ही ठेवणार इथे, शेण काढायला ठेवणार आहे. डापसारीच्या रस्त्याला लागलो. डापसारी आपल्याला समोर दिसतंय. आणि त्या खिंडीच्या पलीकडे घोळ आहे. डापसारी गाव कसं भारी आहे. सह्याद्री घोळच्या वाटेवर एक खतरनाक जंगल लागलं. हे बघा सगळं चिटपाखरू नाही. आमचे सगळे पाठी आहेत, दोघं पण. पुढे चकटे आलोय, वाट बघतोय त्यांची. लग 4 तासाचा प्रवास करून आम्ही आता घोळ गावात पासून 5 किलोमीटर अंतरावरती आहोत. आता ही आमची दीदी. दापसरे
आणि घोळच्या खिंडीत आता पोचतोय. जवळजवळ 3 किलोमीटरची खिंड आहे. आम्ही सकाळपासून 30 किलोमीटर चाललो, त्याचं काय नाही वाटलं, पण हे 3 किलोमीटर जीवावर आलं होतं. ही बघा ही खिंड नाकी नऊ आले एकदम. आपण बघतो हे घोळ गाव. दिवसभराच्या 30-35 किलोमीटरच्या पायपिटीनंतर आम्ही घोळत घोळला आलो. बाबा लय पाय दुखतात.